ज्या राजानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. नाहीतर म्हणून बरं का, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. बर का, छत्रपती शिवाजी राजे उगत राजे धरण्यात काही माणसं म्हणतात का हो महाराज जो तो कीर्तन करतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज, तुम्हा महाराज लोकांना दुसरं काही सांगायला नाही का? म्हणजे शिवाजी महाराज काय अरे शिवाजी महाराज देव नव्हता, पण शिवाजी राजामुळे आज प्रत्येक देवळातला देवा साबूत राहिला. आज कथा कीर्तन चालू आहे, फक्त शिवरायांचे उपकार आहेत आपल्यावर. नाहीतर काही माणसं म्हणतात का हो महाराज तुमचेच काही महाराज लोक सांगतात शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करा, कोणी म्हणतं 23 मार्चला करा, आणि कोणी 3 तारीख सांगतं. मग शिवाजी महाराज काय तीनदा जन्माला आले होते का? आम्ही जयंती कशी साजरी करायची? मी सांगतो तशी जयंती आजपासूनच साजरी करा. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही 19 फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि 23 मार्चलाही साजरी करू नका. मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी केली तरी कमीच आहे. बघा, ज्या दिवशी शिवाजी राजाची जयंती आहे फोटो समोर पुतळ्यासमोर आपण उभं राहायचं आणि आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खिशात घालायचे. मी म्हणत नाही पैसे काढायचे, काय आपल्या खिशातली व्यसनं काढायचे आणि राजेंच्या पावलावर टाकायचं. राजे मी मेलो तरी चालेल पण आयुष्यात कधीच व्यसन करणार नाही, याला म्हणावं खरी शिवजयंती. म्हणून शिवाजी राजाची जयंती डिस्कोच्या तालावर डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचून साजरी करण्यापेक्षा शिवरायांचे विचार वाचून साजरी करणं गरजेचं आहे. बघा, म्हणून आज खरी गरज आहे. आपला मुद्दा कुठून फुटला? छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज सुभटा इथून फुटला आपला फाटा. काय भक्तीच्या त्या वाटा मग दावाव्या सुभटा. हनुमंतराय तुम्ही कशा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. हनुमंतराय शौर्यवान आहेत, धैर्यवान आहेत. आता नाही का, आता बाकीच्यांना जरी बसलेल्यांना माहित नसेल तर आमचे महाराज नाही का हे जाणते पारमारते की शूर आणि धीर कश कोणाला हनुमंतराला का म्हणतात? तर रामायणामध्येच बघा, ज्यावेळेस बिभीषणजी आणि प्रभू रामचंद्र पायी पायी जातात आणि तिकडून रथामध्ये बसून रावण येतो, त्यावेळेस बिभीषणजी म्हणतात प्रभूजी तो बघा माझा भाऊ वैरी रथात बसून आला आणि आपण पायी पायी चालतो. हे बघ बिभीषणा आपल्याकडे पण रथ आहे, देवा तो रथ दिसत नाही. आपल्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ. त्या धर्मरूपी रथाचं रामायणामध्ये वर्णन केलं. काय? अरे बिभीषणा जसे रथाला 4 घोडे असतात तसे आपल्या रथाला सुद्धा 4 घोडे. कोणते? साम दाम भेद आणि दंड हे रथाचे 4 घोडे. समता त्या घोड्याची पाठदोर आहे, ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे, सत्य त्या रथाची पताका आहे, त्या रथावरची ढाल म्हणजे वैराग्य माझा लक्ष्मण आहे, रथावरची तलवार म्हणजे ज्ञान म्हणजे मी आहे. आणि बिभीषणा तू म्हणशील ना रथाचे 2 चाक कोणते? तर शौर्य आणि धैर्य हे रथाचे 2 चाक आहेत. आणि ते शौर्य आणि धैर्य जर कोण आहे तर तो माझा बजरंगबली आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. विठ्ठल विठ्ठल प्रमाणे मी अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमार. अंजना मातेला धन्यता दिली. बघा, कर्तबगार करा, कर्तबगार करणाऱ्याच्या मायबापाला धन्यता. आपुल्या हिता जो असे धन्य माता पिता दयाची या. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी देवाला हृदयात धारण केलं पण धन्यता मायबापाला दिली. तसं बरका धन्यता ही मायबापा आहे. बघा, आणि ही आजची बरका अंजना मातेचं नाव घेतलं गेलं म्हणून 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. आपने भाग्यवंती माता आहे
ज्युच्या पोटी संत आला, ज्युच्या पोटी शूरवीर आला, नाही तो जननी वांज बोली. नाहीतर विचार करण्यासारखा आपल्या पोटी एखादा शूरवीर जन्माला यावा, संत जन्माला यावा, नाही का, हरिभक्त परायण एखादा देशभक्त जन्माला यावा. आणि प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी बोलतच असतो बघा. नाहीतर माझा कोट बघून काहीला वाटतं असं उगं टाइमपास घातलाय नाही का, पण बघा कोणत्याच महाराजाचा कोट नाही, बरोबर आहे का. कारण की मी प्रत्येक कीर्तनात बघा नाही का माझे जेवढे फौजी स्वाभिमानाने सांगू शकतो, भारतातले जेवढे फौजी माझे ओळखी तेवढे कोणत्याच महाराजाचे आहेत का. निस्वार्थी प्रेम करतो. एखादा जर जवान शहीद झाला, मी कीर्तन करून ते तुम्ही माझ्या प्रमाणे 10-15 हजार मी देत असतो का. आज त्यांच्याकडे लक्ष करणं गरजेचं आहे बघा. या जगामध्ये 2 व्यक्तीचा सध्या दुर्लक्ष केलं गेलं. कोणतं? जय जवान आणि जय किसान. किती सरकार येऊ द्या, पण शेतकऱ्याचा विचार करणारं सरकार आणखी पैदाला जर जन्माला आलं नाही याची शोकांतिका आहे. पण आज शेतकरी माझा राब राब शेतामध्ये कष्ट करतो, त्या शेतकऱ्याचे उपकार कधी विसरू नका. त्यांच्यामुळे आपण 2 टाइमचं जेवण करतो आणि त्याच शेतकऱ्याचे लेकर सीमेचं रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो. त्यांना कधी विसरू नका. काल आपले 5 जवान शहीद झाले आपल्या भारतातले. जम्मू काश्मीर मध्ये तो ट्रक दरीमध्ये कोसळल्या गेला, त्यातले 5 जवान शहीद झाले तर 3 बेपत्ता झाले नाही का. बघा पुण्यात तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आता इथे कथा कीर्तन चालू आहे. आपल्या कीर्तनात जवळपास कोणी आहेत नाही तर फौजी कोणी असतील कोणी तर त्यांच्या आईवडिला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. आजच नाही का खऱ्या अर्थानं बघा आज देशभक्त राबराब नाही का त्यांच्यामुळे आज आपण सुखी होऊ. नाहीतर विचार करा आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपी चंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैर्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांच्या बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. पुन्हा आज बरं का म्हणून एखाद्या वेळेला आपण देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालेल, पण एखादा जर फौजी आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी देशभक्ती ठरल. नाहीतर माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाहीत, त्याला रेल्वेत एसटी जागा देत नाहीत आणि गेल्यावर व्हॉट्सअपला स्टेटस पडतात मिस यू भावा आणि शहीद भावा. पण विचार करा या जगामध्ये बरं का, म्हणून मी नेहमी सांगत असतो रे, जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ती आहे, त्यांच्यामुळे आज आपण सुखी आहोत. म्हणून इतकंच नाही दादा हो, नाहीतर आताच्या मुली मुलाकरता मरतात, मुलं मुलींकरता मरतात. अरे मरावं देशाकरता, धर्माकरता, आपल्या राष्ट्राकरता मरावं. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन के लिए. याची गरज आहे बघा. देशाकरता आपला जवान प्राण समर्पित करतो, त्यांचे उपकार कधी विसरू नका. ज्यांचे पोटी देशभक्त आले त्यांना ते कळल. आपलं कोणी देशभक्त नाही त्या मायबापाला कधी भेटा, ज्यांचा मुलगा सीमेवर लढायला गेलेला आहे. कधी सुट्टी 6-6 महिने सुट्टी भेटत नाही, लेकरं छोटी छोटी लेकरं घरी असतात. आणि एवढं असून सुद्धा आपल्या भारतात रक्षण करण्याकरता रात्रंदिवस ते आपल्या करता उभी असतात दादा हो. नाहीतर बरं का म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसं म्हणत असतात बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले बोलवा आर्मीला, पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला, त्याच्या हातानं होद्या ना झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाही तर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. म्हणून इतकंच नाही दादा हो, मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार कलेक्टर कंडक्टर काय करायचं ते करा, पण जेणेकरून आपल्या मुलाला एखाद्या तरी अशा वारकरी शिक्षण संस्थेत 1-2 महिन्यातही बाल संस्कार शिबिराकरता टाकाय अशा विद्यार्थ्यांकर नाही का. एखाद्या विद्यार्थ्याला याच्यातल्या हरिपाठ येत नसेल, एखाद्याला टाळ वाजवता येत नसेल, न वाजवता येऊ द्या, पण 100% सांगू शकतो ते आपल्या माय बापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही बघा. म्हणून आपल्या मुलाला एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत 2 महिने तरी टाका आणि 1-1.5 महिना तरी एखाद्याला त्याला मिलिटरी अकॅडमीत टाका. इतकंच नाही, संस्कार देतानाच
आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहां अहिंसा और धर्म का जग ढालेला, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती वो चारुषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम। ये धरती वो चारुषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरत सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। कारण एक लक्षात ठेवा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। म्हणून दादा हो, लता दीदीला म्हणावं लागलं म्हणूनच, ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हो कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला